जय शिवराय मित्रांनो, मी विजय बनसोडे स्वागत करतो माझ्या आजच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आय एम युअर विजय। मित्रांनो, आज आपण कोल्हापूरमधला महत्त्वाचा किल्ला बघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यामधला अनेक नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले पन्हाळा। आणि पन्हाळ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे सिद्दी जोहरने तब्बल 40,000ची फौज घेऊन या किल्ले पन्हाळ्याला वेढा दिला होता। आणि त्यावेळेला महाराजांची या पन्हाळा वेढ्यातून सुटका करण्यासाठी शिवा काशीद नावाच्या जिगरबाज मावळ्यानं आपलं बलिदान दिलं होतं। आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची शेवटची भेट याच गडावरती झाली होती। तर मित्रांनो, चला बघूया शिवशंभूच्या भावविश्वातला जिव्हाळा म्हणजे किल्ले पन्हाळा। चला बघूया। करवीर राज आणि कोल्हापूरच्या रांगड्या मातीमधला बुलंद आणि बलाढ्य असा किल्ले पन्हाळा। शिवा काशीद सारख्या जिगरबाज मावळ्यानं आपल्या बलिदानाने जोहरचा प्रयत्न हाणून पाडला आणि छत्रपती शिवरायांना वाचवले। त्यामुळे पन्हाळगड किल्ल्यावर जाताना सुरुवातीलाच वीर शिवा काशीद यांचा पुतळा आपल्या नजरेस पडतो। आणि पुढे आल्यावर लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडी पोहोचेपर्यंत ज्यांनी घोडखिंड अडवून धरली ते वीर बाजीप्रभू देशपांडे। असे प्रामाणिक, पराक्रमी, धैर्यवान सैनिक प्राणापलीकडे लढले म्हणून आज डोळ्यांनी हे स्वराज्य आपल्याला पाहता आले। पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमेला 3 दरवाजे आहेत। शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी या 3 मुख्य दरवाजांची रचना केली आहे। किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती आजही सुस्थितीत असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे। या पन्हाळा किल्ल्यावर तलवारीला याच ठिकाणी धार लावली जात असे। दरवाजावरील नक्षीका अतिशय प्रेक्षणीय आहे। पन्हाळगड किल्ल्याला साधारणतः 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। हा किल्ला प्रथम शिलाहार राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधला। त्यानंतर यादव, बहामणी राजे, आदिलशाही, मोगल, मराठे आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला। आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली। तटबंदी आणि दरवाजाचे नवीन बांधकाम करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरती बरेच बांधकाम केले। (1659) मध्ये अफजल खानच्या वधानंतर 18 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला। आदिलशहाने किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सिद्दी जोहरला पाठवले। सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शतापीनं स्वतःची सुटका करून घेतली आणि ते विशाळगडांकडे गेले।
बरोबर बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे होते. शत्रूला चकवा देण्यासाठी शिवा काशीद महाराजांच्या वेशात दुसऱ्याच मार्गाने निघून गेले. सिद्धी जोहरच्या सैन्याला वाटले महाराज आपल्या हाती लागले आहे, पण प्रत्यक्षात ते शिवा काशीद होते. सत्य कळताच सिद्धीने शिवा काशीद यांची निर्घुणपणे हत्या केली. आपल्या हाती लागलेले शिवाजी महाराज नाहीत हे लक्षात आल्यावर सिद्धिकांचे सैनिक महाराजांच्या पाठलागावर गेले. बाजीप्रभूंनी घोडखिंड थोपवून धरली आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. महाराज विशाळगडावरती पोचल्यावरती ठरल्याप्रमाणे तोफांचे 3 आवाज झाले. तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत होते आणि तिथेच त्यांना वीर मरण आले. 3 दरवाजांमध्ये विहीर आहे. विहिरीचे पाणी 12 महिन्यात कधीच आटत नाही. आज ही स्थानिक नागरिक पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात. सिद्धी जोहरने ज्यावेळी पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळी त्याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी याच दरवाजावर तोफांचा मारा केला होता. तीन दरवाजाच्या समोरच एक लहानसे हनुमान मंदिर आहे. तीन दरवाजापासून जवळच असलेली ही वास्तू म्हणजेच अंधारबाव. ही वास्तू 3 मजली आहे. यातीलच पहिला मजला पहारेकरांना राहण्याची व्यवस्था. दुसऱ्या मजल्यावर गडाच्या खाली उतरण्यासाठी चोरवाट आहे. तर तळमजल्यावर एक विहीर आहे. पन्हाळ किल्ल्यावर ही एक सुरक्षित विहीर आहे. हा आहे अंबरखाना. या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 भली मोठी धान्याची कोठार आहे. पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी या कोठारांचा वापर केला जात असे. यात वरी, नागली व भात असे सुमारे 25,000 खंडी इतकं धान्य मावत असे. धान्य साठवून ठेवण्याची ही सगळ्यात सुरक्षित जागा होती. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे मंदिर. या मंदिरात महाराजांची संगमरवरी दगडात असलेली पांढरी शुभ्र अश्वारूढ मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 2 मंदिर आहेत. पहिले सिंधुदुर्गमध्ये आहे तर दुसरे पन्हाळ किल्ल्यावरती छत्रपती शाहू महाराजांनी बांधले होते. या मंदिराच्या समोरच ताराबाईंचा राजवाडा आहे, ज्या ठिकाणावरून ताराबाईंचा राज्यकारभार चालत असे.
पन्हाळगड किल्ल्यावर असलेला ताराबाईंचा राजवाडा. सध्या या ठिकाणी लहान मुलांची शाळा भरते. ही आहे सज्जा कोठी. याच इमारतीत छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते. छत्रपतींची गुप्त खलबते याच इमारतीमध्ये चालत. आणि या 2 मजली असलेल्या इमारतीचे बांधकाम चुना आणि दगडामध्ये केलेले आहे. याच पन्हाळगडावरती अष्टप्रधान मंडळातील नादान पुढाऱ्यांनी संभाजी महाराजांवर 2 वेळा विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आले होते. पन्हाळगड किल्ल्याच्या एका बाजूस भक्कम बांधकाम केलेला वाघ दरवाजा आपल्या नजरेस पडतो. तर मित्रांनो, आज आपला हा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे आपले बाजीप्रभू देशपांडे यांनी पुढे जाऊन जो पावनखिंडचा रणसंग्राम केला तो आज आपण पुढच्या व्लॉगमध्ये पावनखिंड आणि विशाळगड दोन्ही बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर मित्रांनो, असेच व्हिडिओज बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. जय शिवराय.